विठ्ठलाचं सुलभ आणि त्वरित दर्शन व्हावं, त्याचबरोबर भाविकांना पंचतारांकित सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारकडून पंढरपूरमध्ये 130 कोटी रुपये खर्च करून दर्शन मंडप आणि स्कायवॉकचं काम खरं तर या ठिकाणी केलं जाणार आहे। आपण बघू शकतो की हीच जागा आहे आणि याच ठिकाणी लवकरात लवकर हा दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारला जाणार आहे। या दर्शन मंडपात जवळपास 12,000 खरं तर भाविकांची चांगल्या पद्धतीची सोय केली जाणार आहे। मात्र हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प लाल फितीमध्ये अडकण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। आपण जर बघितलं तर पंढरपूरमध्ये जो नव्याने जो विकास आराखडा राबवला जातो यामधील जवळपास 25 ते 30% भाग हा पूर नियंत्रण रेषेत येत असल्याचं खरं तर प्राथमिक दर्जा पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं ज्या ठिकाणी हा दर्शन मंडप उभारला जाणार आहे ती जागा देखील पूर नियंत्रण रेषेमध्ये येत असल्याने नगरपालिकेकडून आता यांना बांधकाम परवाना मिळणार का हा मोठा प्रश्न खरं तर निर्माण झालेला आहे। मात्र सरकारनं जर आपण बघितलं तर 130 कोटी रुपये खर्चून त्या कामाला देखील आता लवकरात लवकर सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जातं। अत्याधुनिक पद्धतीची सगळी यंत्रसामुग्री देखील आता इथं लवकरच येणार आहे। मात्र हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प हा लाल फितीत अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आपण जर बघितलं तर पंढरपूर शहरातील जुनं पंढरपूर शहर आहे यातील अनेक भागामध्ये खरं तरी पूर नियंत्रण रेषा आता नव्याने दाखवण्यात आल्यामुळं अनेकांना खरं तर ह्या समस्येला आता सामोरे जावं लागणार आहे। पंढरपुरातील जो जुना भाग आहे किंवा ज्या ठिकाणी आता मुख्यमंत्री कॉरिडॉर करण्याची घोषणा केलेली आहे त्यातील देखील बराचसा भाग हा पूर नियंत्रण रेषेत असल्यामुळे त्या ठिकाणी देखील आता कॉरिडॉर बांधकामाला नगरपालिका परवानगी देणार का हा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। जवळपास शेकडो प्रकरणं खरं तर नगरपालिकेमध्ये परवानगीसाठी प्रलंबित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक नागरिक देखील आता आपल्या बरोबर काय सांगताल, काय नक्की तुमच्या हातात मागणी, काय तुमची अडचण आहे? पंढरपुरात होत असलेला नियोजित कॉरिडॉर हा निम्मा पूर नियंत्रण रेषेमध्ये आहे आणि इतरही पंढरपुरात खूप हा पूर 2006 साली आलेला जे आहे त्या तिथं नवीन बांधकामाला परवानगी शासन देत नाही। तर मुख्यमंत्री साहेबांना आमची एक नम्र विनंती आहे की काहीतरी ह्यात बदल लवकरात लवकर करावा। आज 140 नगरपालिकेत बांधकाम परवानगीसाठी फायली तिथं पडून आहेत, तर त्याच्यावर विचार करावा आणि सर्वांना परवानगी द्यावी। आमच्या समाजाचं नगरेश्वर मंदिर कासार घाटा बसलं ही कॉरिडॉर मध्ये जात आहे, तर आम्हालाही बांधकाम तिथं एक सांगोला रोडला बांधकाम करणार नाही, त्याची बांधकामाला फाईल आम्ही 6 महिने खाली दिलेले, त्याची अजून आम्हाला परवानगी मिळत नाही। आपण जर बघितलं तर हा जो भाग आहे ज्या ठिकाणी दर्शन मंडप होणार हा भाग देखील आता पूर नियंत्रण रेषेमध्ये येत असल्यामुळं या देखील ठिकाणी आता नगरपालिकेनं परवानगी अजून तरी दिली नसल्याची माहिती आता प्राप्त झालेली आहे। खरं तर नगरपालिका प्रशासन आता यांना ज्या वेळेस पूर नियंत्रण रेषेमध्ये बदल होणार त्यानंतरच खरं तर याला परवानगी मिळणार आणि तोपर्यंत हा जो महत्वाकांक्षी तो दर्शन मंडप आहे तो देखील आता रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।